विद्यार्थी मित्रांनो, बोर्डचा पेपर कसा लिहिला पाहिजे, कसा पेपर अटेम्प्ट केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला चांगले मार्क्स मिळावेत, माहिती नाही ना तुम्हाला? त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी हा व्हिडिओ बनवतोय यासाठी, की बऱ्याचशा जणांचा अभ्यास तर झालाय, पण त्यांना पेपरची स्ट्रॅटेजी माहीत नाही किंवा एक्झाम हॉलमध्ये ज्यावेळेस अँसर शीट, क्वेशन पेपर आणि अँसर शीट त्यांच्या पुढे येते, त्यावेळेस ते कन्फ्यूज होतात. कसं लिहावं, कोणत्या क्वेशनपासून सुरू करावा, त्यासाठीच हा व्हिडिओ बनवतोय. त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मी डायरेक्टली तुम्हाला एक मॉडेल क्वेशन पेपर दाखवतो, जो की असणार आहे जुलै 2024 चा हा पेपर आहे. तर पहा या पद्धतीने क्वेशन पेपर तुमच्या पुढे येईल, बरोबर? फर्स्ट ऑफ ऑल काय करायचंय, सगळ्यात महत्त्वाचं इन्स्ट्रक्शन तुमचा जो सीट नंबर असेल, तर तो सीट नंबर तुम्हाला इथं लिहायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय करायचंय, तर हे जे इन्स्ट्रक्शन आहेत, ते इन्स्ट्रक्शन तुम्हाला रीड करायचे आहेत. आता इन्स्ट्रक्शन सर्व पेपरसाठी हे सेम असणार आहेत. त्याच्यामुळे मी इथं तुम्हाला सांगतो थोडक्यात इन्स्ट्रक्शन काय असणार आहेत. इन्स्ट्रक्शन काय आहे तर रेग्युलरच आपलं. सेक्शन ए मध्ये काय असणार तुम्हाला 10 एम-सी-क्यू असणार. 10 मल्टिपल चॉईस क्वेशन्स 1 मार्कला 1 एम-सी-क्यू. त्याच्यानंतर सेक्शन ए क्वेशन 2 मध्ये काय असणार तुम्हाला व्ही-एस-ए असणार. व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेशन्स ज्याच्यामध्ये तुम्हाला एका वाक्यात उत्तरे लिहायची आहेत बरोबर. एका मार्कला 1 क्वेशन. ओके. त्याच्यानंतर सेक्शन बी मध्ये काय असणार तुम्हाला तर क्वेशन नंबर 3 पासनं तर क्वेशन नंबर 14 पर्यंत आपले 12 शॉर्ट आन्सर क्वेशन्स असणार तुमचे बरोबर. तर त्याच्यामधले तुम्हाला कोणतेही 8 क्वेशन सोडवायचे आहेत, जे की एका मार्कला सॉरी 2 मार्कला 1 क्वेशन असणार आहे. त्याच्यानंतरनं सेक्शन सी मध्ये काय तर क्वेशन नंबर 15 पासनं तर क्वेशन नंबर 26 पर्यंत तुम्हाला असे 12 क्वेशन्स असतील, ज्यापैकी कोणतेही तुम्हाला 8 सोडवायचे आहेत आणि त्याला सुद्धा तुम्हाला 3 मार्क्सला 1 क्वेशन असणार आहे तुमचा बरोबर. आणि त्याच्यानंतर लास्ट सेक्शन ज्याला सर्व विद्यार्थी घाबरतात, जो सगळ्यांचा कंटाळवाणा सेक्शन आहे तो म्हणजे काय तर सेक्शन डी. पण मी तुम्हाला सांगतो सेक्शन डी हा सगळ्यात जास्त स्कोरिंग सेक्शन आहे. आता तो कसा आहे, हे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे. आता पहा, सेक्शन डी मध्ये आपल्याला किती तर 5 क्वेशन्स दिले असतील, त्यापैकी कोणतेही 3 आपल्याला सोडवायचे आहेत आणि 1 क्वेशन हा जो असणार आहे, तो आपला 2 मार्कला असणार आहे. असं मिळून टोटल आपली 70 मार्कची क्वेशन पेपर असणार आहे, जे की आपल्याला 70 मार्क विथआऊट ऑप्शन सोडवायचं आहे. विथ ऑप्शन आपला पेपर हा 100 मार्कच्या पुढे पण जातोय, बरोबर? आता त्याच्यानंतर अजून काय इन्स्ट्रक्शन दिलेत तुम्हाला तर पहा, लॉग टेबल तुमच्याकडे असणार आहे, बरोबर? लॉग टेबलमध्ये लॉगरिथम्सच्या व्हॅल्यूज असणार, अँटी लॉगरिथम, स्क्वेअर रूट्स वगैरेच्या व्हॅल्यूज असतील. ओके. तुम्हाला त्यावेळेस तो प्रोव्हाईड केला जाईल. त्याच्यानंतर कॅल्क्युलेटर वगैरे तुम्हाला वापरायला बंदी आहे. त्याचबरोबर काय तर हे जे मार्क्स आहेत, ओके, या साइडचे जे नंबर्स आहेत, या साइडचे हे हा 10 नंबर झाला. त्याच्यानंतरनं जर आपण पुढे नंबर जर पाहिले, ओके, तर हा 8 नंबर झाला. तर हे नंबर काय इंडिकेट करतायत, तर त्या क्वेशनला असणारे मार्क्स इंडिकेट करतायत, बरोबर? त्याच्यानंतर इथं काही कॉन्स्टंटचे व्हॅल्यूज तुम्हाला दिल्या. जीची व्हॅल्यू, पायची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे. ओके. त्याच्यानंतरनं काय महत्त्वाची गोष्ट फॉर मल्टिपल चॉईस टाइप क्वेशन्स ओन्ली द फर्स्ट अटेम्प्ट विल बी आन्सर्ड फॉर द इव्हॅल्युएशन. म्हणजे मी आता तुम्हाला सांगणारच होतो, की काय पहिलं जे तुम्ही लिहिलंय एम-सी-क्यू ओके. पहिला जो ऑप्शन तुम्ही चूज केलाय, तोच ऑप्शन तुमचा फायनल कन्सिडर केला जाईल. भले तो चुकीचा जरी असेल, तुम्ही तो चूक करून दुसरा जर लिहिला असेल, तरी तुमचं ते चूक देण्यात येईल. जरी तुम्ही बरोबर जरी तिथे लिहिलं असेल, पण त्याला कट केलं असेल तुम्ही, तरी तुम्हाला ते चुकीचं दिलं जाईल किंवा ते इव्हॅल्युएट केलं जाणार नाही. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं आहे एम-सी-क्यू हा एकदाच आपल्याला अटेम्प्ट करायचा आहे. जे काही असेल फायनल आन्सर तिथे लिहायचंय. खाडाखोड बिलकुल करायची नाही. त्याच्यानंतर आता पाहू. तर आपण काय करू सेक्शन वाईज स्ट्रॅटेजी पाहू. समजा आपण आता कन्सिडर करू, की आपण पेपर लिहितोय. ओके. तुम्ही सर्व पेपर लिहिताय आणि तुमच्या हातापुढे पेपर आला. अगोदर तुम्हाला आन्सर शीट मिळणार. तुम्ही त्याच्यावर सीट नंबर वगैरे एंटर केलं, डिटेल्स वगैरे एंटर केले. त्याच्यानंतर क्वेशन पेपर आला, बरोबर? तर क्वेशन पेपर आल्या-आल्या तुम्हाला काय करायचंय, बरोबर? क्वेशन पेपर आल्या-आल्या सर्वप्रथम तुम्हाला सेक्शन ए पाहायचा आहे. सेक्शन ए मध्ये तुम्हाला पहिलं पहिला जो क्वेशन आहे एम-सी-क्यू तो वाचायचा आहे, बरोबर? जर तुम्हाला तो येत असेल, तर तुम्हाला इथे एक डॉट करायचा आहे, टिक करून ठेवायचंय त्याला. त्याच्यानंतर सेकंड वाचायचा आहे. त्याच्यानंतर थर्ड वाचायचा आहे. जो तुम्हाला येत असेल, तो डॉट करून ठेवा, टिक करून ठेवा किंवा डायरेक्ट सिंपल काय करा, डायरेक्ट क्वेशन नंबर 1 ए आणि ए मधला जो ॲन्सर आहे, आता मला ॲन्सर एक नंबर क्वेशन नंबर 1 त्याच्यानंतर 1 टाकायचं आणि जे काही ॲन्सर असेल त्याचं ओके, तर ते तुम्ही इथं व्यवस्थित लिहायचंय. त्याच्यानंतर समजा सेकंडचं मला येत नाही, तर मग काय करायचं, तेवढी जागा शिल्लक ठेवा. थर्डचं लिहा. थर्डचं ट्राय करा. थर्डचं येतंय लिहा. फोर्थचं समजा येत नाही. बरोबर? फोर्थचं येत नाही. तर मग काय करायचं? फोर्थची जागा शिल्लक ठेवायची. अशा पद्धतीने हे जे एम-सी-क्यूज आहेत, ते तुम्ही व्यवस्थित अटेम्प्ट करायचेत. आता टोटल आपल्याला 10 एम-सी-क्यूज आहेत. तर ते 10 एम-सी-क्यूज तुम्ही अटेम्प्ट करायचे. जे तुम्हाला येत आहेत, ते तुम्ही व्यवस्थित लिहायचेत. आता इथं टेन्शन घ्यायचं नाही. बरोबर?
की डायरेक्टली पहिल्या वेळेस तुम्ही जाणार, समजा पहिलाच एमसीक्यू तुम्हाला नाही आला, तुमचा कॉन्फिडन्स कमी होणार. अशातली गोष्ट आपल्याला करायची नाही. आपल्याला सेकंडवर जायचं, थर्डवर जायचं. मी तुम्हाला सांगतो 10 पैकी 1 जरी एमसीक्यू तुम्हाला येतच नसेल, तर घाबरायचं काही कारण नाही. तुम्हाला 10 पैकी 10 मिळणारच आहेत. हे बोर्ड एक्झामचं सिक्रेट आहे. ते कसं आहे ते मी तुम्हाला सांगतो, बरोबर? त्याच्यानंतरनं काय करायचं, क्वेशन नंबर 2nd कडे जायचं. आता क्वेशन नंबर 1 आपला झालाय, बरोबर? सेक्शन ए मधला क्वेशन नंबर 1 झालाय, जो की एमसीक्यूचा होता. क्वेशन 2 मध्ये जायचं. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, हा सर्वात रिस्की सेक्शन आहे. रिस्की मी तुम्हाला काय सांगतोय, कारण पहा ना, जर तुम्ही ॲन्सर एकाचं लिहिलं, बरोबर? समजा व्हॉट आर ईडी करंट तुम्ही लिहिलं, ईडी करंट म्हणजे काय? तरच तुम्हाला बरोबर मार्क मिळणार आहे. म्हणजे इथं फेकाफेकी तुम्हाला चालणार नाही. आता सेक्शन डी पहा. सेक्शन डी मध्ये किती 4 मार्कला एक क्वेशन आहे, बरोबर? तुम्हाला नाही जरी काही त्यातलं आलं, तर थोडंफार जरी त्याविषयी तुम्ही लिहिलं, तर 1 मार्क तर तुम्हाला मिळणार आहे, बरोबर आहे? पण इथं परफेक्शनला महत्त्व आहे. जर तुम्ही परफेक्ट ॲन्सर लिहिलं, तरच तुम्हाला मार्क मिळणार आहे, बरोबर? त्याच्यामुळे सर्वात रिस्की सेक्शन हा आहे. आता इथं पण तुम्हाला काय करायचंय, पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस तुम्ही इथं येणार, बरोबर? आता फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही हे एमसीक्यूज पाहिले, टिक करून ठेवले किंवा लिहिले. ज्यावेळेस तुम्ही इथं येणार, पेन बाजूला ठेवायचा, पेन्सिल हातामध्ये घ्यायची आणि पेन्सिल हातामधनं घेऊन काय करायचं तुम्ही, सर्वप्रथम आता इथं कोणतेही आपल्याला 8 चूज करायचे 12 पैकी, बरोबर आहे? मग आपण काय करायचं, पहिला वाचायचा. जर तुम्हाला येणार असेल परफेक्ट, तर तिथं तुम्ही टिक करायची, बरोबर? जर तुम्हाला तो परफेक्ट क्वेशन येणार असेल, तर इथं छोटीशी टिक तुम्ही करायची. त्याच्यानंतरनं जर सेकंड येणार असेल, तर इथं छोटीशी टिक करायची किंवा तुम्ही अशी टिक करू शकता पेन्सिलने. फक्त रबर तुमच्याकडे असलं पाहिजे. त्याच्यानंतर थर्ड येतोय, समजा नाहीये थर्ड, त्यानंतर फोर्थ येतोय, टिक करायचे. असे आपल्याला 8 क्वेशन शोधायचे किती? 8 क्वेशन शोधायचे बरं, तुम्ही आता 7च क्वेशन शोधले. बरोबर, आपण कन्सिडर करूया थोड्या टाईमासाठी तुम्ही 7च क्वेशन शोधले आणि एखादा क्वेशन तुम्हाला येत नाहीये बाबा, बरोबर? पुढचे राहिले 5 क्वेशन त्यापैकी 1 पण तुम्हाला येत नाहीये. मग काय करायचं? असा क्वेशन शोधायचा की ज्यात तुम्ही फेकू शकता. काय सांगतोय मी? असा क्वेशन शोधायचा की ज्यात तुम्ही काहीतरी लिहू शकता. मग तो क्वेशन तुम्ही अटेम्प्ट करायचा, बरोबर? म्हणजे या पद्धतीने या सेक्शनचं पण झालं. सेक्शन ए आपला संपला. त्याच्यानंतर यायचंय आपल्याला सेक्शन बी कडे. इथं त्याच पद्धतीने आपल्याला अटेम्प्ट करायचंय. जे मी तुम्हाला सेक्शन ए मध्ये सांगितलं, त्याच पद्धतीने अटेम्प्ट करायचंय. बरं, फक्त आता इथं काही इन्स्ट्रक्शन तुम्हाला मी सांगेल. फर्स्ट ऑफ ऑल मी पहिला क्वेशन चेक करेल. ठीक आहे, येतोय मला, मी टिक करून ठेवेल. नेक्स्ट क्वेशनवर जाईल. बरं, आता इथं काय सांगितलंय डायग्राम काढायची. बरं, आता डायग्रामसाठी मी तुम्हाला इन्स्ट्रक्शन सांगतो. डायग्राम काढत असताना काय गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्यात हे लक्षात घ्या, जेणेकरून डायग्रामच्या क्वेशनला तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील. सर्वप्रथम डायग्राम काढत असताना डायग्राम ही ऑल्वेज बॉक्समध्ये काढायची, बरोबर? आता समजा मला इथं एक ब्लॅक बॉडीची डायग्राम काढायची आहे, बरोबर? मी ऑल्वेज ही बॉक्समध्ये काढणार डायग्राम. त्याच्यानंतर ना डायग्रामच्या खाली मी तिला नाव देणार. फिगर, फिगर कशाची आहे? ब्लॅक बॉडी. ओके. तिला नाव देणार. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय? अजून कोणती गोष्ट असणार समजा, इथं आपण समजा कोनिकल सेक्शन काढला. पण नाव देताना डायग्रामला नाव देताना, डायग्रामच्या पार्ट्सला नाव देताना लक्षात ठेवायचं, नावं हे ऑल्वेज तुमचे कसे पाहिजेत? हॉरिझॉन्टल तुम्ही नाव दिले पाहिजेत. ओके. नाव कसे पाहिजे तुमचे? हॉरिझॉन्टल नावं पाहिजेत. अशी नावं नको आहेत, की डायरेक्ट असं करून तुम्ही असं लिहिलंय, असं करून तुम्ही असं लिहिलंय. असं नको आहे. ते एक बॅड इम्प्रेशन म्हणून कन्सिडर होतं आणि डायग्राम ही ऑल्वेज तुम्ही पेन्सिलनेच काढायची. पेनाने बिलकुल तुम्ही डायग्राम काढायची नाही. डायग्रामला बॉक्स करायचा आणि डायग्रामला व्यवस्थितरित्या तुम्ही नावं द्यायचे. एवढं तुम्ही फॉलो करा. डायग्रामच्या क्वेशनमध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स हे इझिली मिळून जातील. त्याच्यानंतर आता नेक्स्ट पहा. तर नेक्स्टमध्ये काय सांगितलंय त्यांनी? ओके, डिस्टिंग्विश. डिस्टिंग्विशचा क्वेशन आहे ना? बरं, आता हे डिस्टिंग्विशचा क्वेशन किती आहे? समजा टोटल 16 मार्कला म्हणजे 2 मार्कला आपल्याला हे डिस्टिंग्विश आलंय. मग त्यासाठी किती पॉइंट लिहायचे? तर डिस्टिंग्विश कसा तुम्ही अटेम्प्ट करू शकता? हे पहा. या पद्धतीने बॉक्स तुम्हाला काढावा लागणार. बरोबर? या पद्धतीने काय करावं लागणार तुम्हाला? बॉक्स काढावा लागणार. या पद्धतीने समजा आपण कन्सिडर करूया. या पद्धतीने बॉक्स जर तुम्ही काढला व्यवस्थित, आता तुम्ही हे स्केलने काढणार. बरोबर? त्याच्यामध्ये समजा पहिला अटेम्प्ट ओके, पहिला. त्याच्यानंतर इथं पण फर्स्ट, इथं सेकंड, इथं सेकंड. बस. एवढे पॉइंट तुम्हाला लिहायचे. किती मार्क्ससाठी हे पॉइंट्स? तर 2 मार्क्ससाठी. जर 3 मार्क्ससाठी क्वेशन असता, तर अजून 1 पॉइंट आपण लिहिला असता. जर 4 मार्क्ससाठी क्वेशन असता, तर अजून 1 पॉइंट आपण लिहिला असता. म्हणजे काय? तर थोडक्यात एका मार्कला ओके, एका मार्कला हे 2 पॉइंट. अर्ध्या मार्कला 1 पॉइंट तुम्ही लिहू शकता. बरोबर? मग एक्झामिनर चेक करताना चेक करणार. हा पॉइंट जर बरोबर असेल, तर तुम्हाला 1 मार्क देणार. हा पॉइंट आणि हा पॉइंट जर बरोबर असेल, तर तुम्हाला 1 मार्क देणार. म्हणजे असे मिळून तुमचे 2 मार्क्स होणार आणि 2 पैकी 2 डिस्टिंग्विशच्या प्रश्नाला तुम्हाला 2 मार्क्स पडणार. मग या पद्धतीने आता डिस्टिंग्विशमध्ये पण तुम्ही काहीही फेकायचं नाही. जे बरोबर आहे तेच लिहायचं. म्हणजेच काय? समजा मला एकच डिफरन्स येतोय त्याच्यामधला. दुसरा डिफरन्स येत नाहीये मला. मग त्यावेळेस मी एकच डिफरन्स तिथं लिहायचा. दुसरा जर लिहायला गेले,
आणि एक्झामिनरला जर समजलं, की तुम्ही फेकताय, त्याच्यामुळे तुमचा पेपर हा काटेकोरपणे चेक होऊ शकतो. त्याच्यामुळे काय करायचं आपल्याला जेवढं आपलं इम्प्रेशन चांगलं ठेवता येईल, तेवढं इम्प्रेशन चांगलं ठेवायचं बरोबर. पहिला लिहिला तुम्ही आणि पुढचा येत नाही ठीक आहे सोडून द्या. 1 मार्क गेला. कन्सिडर करून चला 1 मार्क गेला. दोन्ही येते तर वेल एंड गुड तुम्ही दोन्ही लिहू शकता. पण डायरेक्टली तुम्ही समजा हेच जर याच्यामध्ये लिहिलं फक्त काय तर पेजेस भरवायसाठी, पॉइंट्स भरवायसाठी तर तसं बिलकुल करू नका. कारण पहा ना पेपर चेक करणारा डायरेक्ट समजा लेंदी एखादा जर क्वेशन असेल, तर पेपर चेक करणारा काय बोलणार, की एवढं वाचायला नको. बरोबर आहे. मग तुमची बुद्धिमत्ता त्याला कुठून समजणार? एम-सी-क्यू सारख्या क्वेशनमधून, व्ही-एस-ए सारख्या क्वेशनमधून आणि डिफरन्सेसमध्ये किंवा डायग्राममध्ये तुम्ही किती व्यवस्थित लिहिलंय, त्याच्यामधनं तुमची बुद्धिमत्ता किंवा तुमची लेव्हल समजणार. बरोबर. त्याच्यामुळं तुम्हाला त्याच पद्धतीचं ट्रीट केलं जाणार पेपर चेक करत असताना. त्याच्यामुळे इम्प्रेशन आपल्याला बिलकुल डाउन होऊ द्यायचं नाही. मग मी डिफरन्ससाठी जे तुम्हाला सांगितलंय, ते तुम्हाला व्यवस्थितरित्या फॉलो करायचंय, बरोबर? आता इथं काय, इथं आपल्याला सेम तीच पद्धत आपली वापरायची आहे. जे येत असेल त्याला डॉट करून ठेवायचा. जे येत असेल त्याला डॉट करून ठेवायचा. जे सोडवायचं त्याला डॉट करून ठेवायचा. बरं, असा आपण क्वेशन नंबर सेक्शन बी पाहिला. त्याच्यानंतर यायचं आपल्याला सेक्शन सी कडे. आता सेक्शन सी कडे येत असताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे. बरं, आता हा क्वेशन मला अटेम्प्ट करायचा आहे. काय? डिफाइन सरफेस टेन्शन, ऑब्टेन द रिलेशनशिप बिटवीन सरफेस टेन्शन एंड सरफेस एनर्जी. बरं, पण मला हा क्वेशन तर अटेम्प्ट करायचा आहे, बरोबर? कारण बाकीचे मी ऑलरेडी केलेत आणि एक कोणता तरी राहिलाय, जो की मला हा करायचा आहे. मग मला सरफेस टेन्शन काय आहे, हे माहिती आहे. याची डेफिनिशन लिहिता येते. पण ऑब्टेन द रिलेशनशिप बिटवीन द रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी याच्याबद्दल मला काहीच आयडिया नाही मग. त्या केसमध्ये तुम्हाला काय करायचंय, की फक्त सरफेस टेन्शनची डेफिनिशन लिहा. ओके होईल तुमचं. बाकीचं तुम्ही बिलकुल फेकत बसायचं नाहीये. फेकायचंय कधी? ज्यावेळेस तुम्हाला थोडं जरी त्याच्याबद्दल माहिती असेल, त्याच वेळेस फेकायचंय. तुम्ही डायरेक्ट जर काही जरी फेकायला गेले, तर ओव्हरऑल रिलेशन म्हणजे तुमचं ते जे असेल, तर ते तुमचं खराब होऊन जाईल. त्याच्यामुळे काय करायचं, फक्त ही डेफिनिशन लिहायची किंवा समजा आता मला ह्या 2 क्वेशन मधून सिलेक्ट करायचं एक क्वेशन. काय करायचंय मला? या 2 क्वेशन मधनं एक क्वेशन सिलेक्ट करायचा आहे, जो की लिहायचा मला. बाकीचे जे क्वेशन्स आहेत, मी 7 क्वेशन त्यातनं काढले, ते मी लिहिले. पण ह्या 2 क्वेशन मधनं कोणतातरी एक मला करायचा आहे. याचं मला काहीच येत नाहीये. काय? की क्वेशन नंबर 16चं मला काहीच येत नाहीये. पण क्वेशन नंबर 15चं मला काय येतंय? 1 मार्कचं तरी मी लिहू शकतोय. मग नो डाउट तुम्ही तो क्वेशन तुम्ही सिलेक्ट केला पाहिजे. या पद्धतीने स्ट्रॅटेजी ठेवून, या पद्धतीने तेव्हा पेपर लिहित असाल तुम्ही बिलकुल भावनिक व्हायचं नाही. काही जण भावनिक होणार. काही जण काय म्हणणार, "अरे, मला इथं एवढे मार्क्स येतं, एवढे मार्क्स माझे जातायत. या क्वेशन मधला 1 मार्क माझा काच जातोय." बरोबर? ओव्हरऑल माझे मार्क्स कमी होतील असं-असं. असं बिलकुल करायचं नाही. तुम्ही ते जर टेन्शन तिथं घेत जर बसले, तर ओव्हरऑल मार्क्स हे तुमचे कमीच होणार आहेत किंवा ओव्हरऑल तुमच्या पेपरवर त्याचा इफेक्ट दिसणार आहे. बिलकुल भावनिक व्हायचं नाही. डायरेक्ट शार्प माइंडने तुम्हाला पेपरला सामोरं जायचं आहे किंवा तुमचा माइंड ओपन ठेवायचा आहे आणि मार्क्स घालवले किंवा समजा एखादा क्वेशन येत नाही, तो सोडून द्यायला पण शिकायचं. काय? समजा कन्सिडर करा, की आता मी डायरेक्ट सेक्शन डी कडे जातो, बरोबर? आता सेक्शन डी मध्ये हे न्यूमेरिकल आहे, क्वेशन नंबर 27 बरोबर? हे मला येत नाहीये. मी याचं गिव्हन वगैरे लिहिलं, फॉर्म्युला वगैरे लिहिला. पण मी तिथंच विचार करत बसलोय, हे कसं असेल, याला कसं सोडवू? हे कसं असेल, याला कसं सोडवू? बरोबर. त्याच्यावर जर मी माझे 10-15 मिनिटं घातले, इव्हन अर्धा तास घातला. बरेचशी मुलं घालतात. ओके. टॉपर मुलं ह्या असल्या क्वेशन्सवर किंवा समजा एका पर्टिक्युलर क्वेशनवर अर्धा-अर्धा तास घालतात आणि त्यांना नंतर न समजतं. ज्यावेळेस परीक्षेची बेल होते, त्यावेळेस नंतरनं त्यांना समजतं, की आपला अजून बराचसा पेपर राहिलाय आणि आपण या क्वेशनवर टाईम वेस्ट केलाय. बरोबर? ठीक आहे. हा 4 मार्कचा क्वेशन आहे. तुम्ही फॉर्म्युला वगैरे लिहिला, 1-1.5 मार्क तुम्हाला मिळून जाणार आहे. बरोबर? मग तुम्ही पुढच्या क्वेशनकडे जा ना. याच्यावरच का गुंतून बसले? मग तसंही आपल्याला बिलकुल करायचं नाही. काय सांगितलं मी तुम्हाला? क्वेशन लवकर आपल्याला सोडवता आला पाहिजे. लवकर नेक्स्ट क्वेशनवर जाता आलं पाहिजे. बरं. आता सर्व तुम्ही एकदा लिहिलंय. अजून आता फायनल स्ट्रॅटेजी. सर्व तुम्ही टिक वगैरे केली आहे. पण आता सुरुवात कशी करायची आहे? परफेक्ट जे क्वेशन आहेत. ज्या सेक्शनमध्ये कोणते जास्त क्वेशन्स मला येतायत, तर तिथून मला सुरुवात करायची आहे. बरोबर? तिथून सुरुवात केली. बरं. आता सेक्शन बी मध्ये समजा मी 7 क्वेशन लिहिलेत. एक क्वेशन माझा राहिलाय, पण तो मला आठवना किंवा मी थोडंफार त्याच्यातलं लिहू शकतोय. बरोबर? मग त्यासाठी काय करायचंय? एक 4-5 लाईन्स त्याला सोडायच्या मोकळ्या. क्वेशन नंबर टाकायचा, 4-5 लाईन त्याला मोकळ्या सोडून द्यायच्या. नंतर लिहायचं. मग असं करायचं नाही, की समजा सेक्शन बी इथं लिहिलाय आणि नंतर सगळा पेपर झाल्यानंतर सेक्शन डीच्या लास्टमध्ये मी सेक्शन बीचा हा जो राहिलेला क्वेशन आहे तो लिहितोय. तसं तुम्हाला बिलकुल करायचं नाही. एक्झामिनरला ताण होणार नाही तुमचा पेपर चेक करण्यासाठी. आता पहा, त्यांना 300-300 पेपर एका दिवसात चेक करावे लागत असतात. बरोबर आहे? मग ते काय तुमच्या पेपरचा पूर्ण शब्द ना शब्द वाचत बसत बसतील का? मला सांगा. 300 पेपर त्यांना एका दिवशी चेक करायचे आहेत. मग तुमच्या पेपरचा एक लाईन टू लाईन ते रीड करतील का?
डायरेक्ट तुम्ही डायग्राम काढली त्याचे ते मापर मेजरमेंट घेतील का? तर नाही घेणार, बरोबर? मग ते कसं ओळखणार, की हा टॉपर विद्यार्थ्याचा पेपर आहे, की हा कॉपी करून लिहिलेला पेपर आहे, की हा फेकलेला पेपर आहे? तर तुमच्या छोट्या-छोट्या क्वेशन्सवर किंवा जे तुमचं रिप्रेझेंटेशन असतं पेपरमध्ये, तर त्याच्यावरनं ते ओळखणार, बरोबर? मग तुम्हाला आता समजलं, की कशा पद्धतीने पेपर लिहायचा, कशा पद्धतीने तुमची स्ट्रॅटेजी असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्सचा पेपर आहे 16 तारखेला. त्यासाठी तुम्हाला खूप-खूप शुभेच्छा. व्यवस्थित पेपर लिहा. तुमचा अभ्यास झालेला आहे, सगळ्यांचा अभ्यास झालाय. तुम्ही खूप चांगला अभ्यास केला. हे बघा, कितीही अभ्यास जरी झाला, अख्खं तोंडपाठ जरी असेल, तर माणसाला मनात कुठेतरी थोडीशी पेपरबद्दल भीती वाटते की नाही? वाटते. सगळ्यांना भीती वाटते. भले तो टॉपर का असेना, त्याला भीती वाटते. मग साहजिक आहे, भीती वाटणं साहजिक आहे. त्याच्यामुळे जास्त भीती घ्यायचं पण कारण नाही. व्यवस्थितरित्या थोडंसं चिल करा, शांत बसा, मेंदू व्यवस्थित शांत ठेवा, पॉझिटिव्ह विचार करा आणि पेपरला सामोरं जा. ऑल द बेस्ट.